जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे मुलांच्या आवडीचा पालक पराठा। 1 पाव पालक स्वच्छ धुवून घेतली। पालक बारीक कापून घेते। पालक अगदी छोटी छोटी बारीक बारीक कापून घ्यायची। अशा प्रकारे पालक कापून घेतली। कापलेली पालक, त्यामध्ये बारीक कापलेला कांदा, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा अदरक लसूण पेस्ट, 1 चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा ओवा असं हातावर क्रश करून, छोटे 3 चमचे बेसन, त्यामध्ये गव्हाचे पीठ खूप जास्त टाकायचे नाही। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। यामध्ये थोडं गव्हाचे पीठ आणखी टाकते। हे सर्व मिक्स करून घेतल्यावर थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा करून घेते। पोळीसाठी जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा पराठ्यासाठी घट्टसर पीठ भिजवायचे। थोडं तेल लावून मळून घेते। अशा प्रकारे भिजवलेलं पीठ 2 ते 3 मिनिट असंच राहू देते। तवा गरम करायला ठेवते। पीठ छान तयार आहे। पराठा लाटू। पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा। तेल लावून थोडं घोडण लावून पालक पराठा लाटते। पालक पराठा जास्त जाड पण नाही लाटायचा। पालक पराठा मुलांबरोबर मोठ्यांना पण तेवढाच आवडतो। अशा प्रकारे लाटून घ्यायचा। तवा गरम झालेला आहे। पराठा छान होऊ देते। पराठा दोन्ही बाजूला व्यवस्थित होऊ द्यायचा। पराठा दोन्ही बाजूला झाला की कडेला तेल सोडून खरपूस भाजून घेते। गॅसची फ्लेम कमीच ठेवावी। पालक पराठा तयार आहे। असेच बाकी पराठे करून घेते। मुलांना पालक भाजी आवडत नाही, असा पालक पराठा बनवून दिला तर मुलांच्या पोटात पालक जातो। असे खमंग खुसखुशीत पालक पराठे तयार आहे। चला तर मग टिफिन पॅक करू। खमंग पालक पराठा, त्यासोबत घरच्या मसाल्याचे कैरीचे लोणचे, मुलांच्या आवडीची कापलेली काकडी, असा टिफिन असेल तर मुलं आवडीने पूर्ण टिफिन संपविणार। आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।